आणि मी कायम डायबेटिक रिव्हर्सलच्या या जर्नीमध्ये पेशंट्सना कायम हे म्हणतो की हाऊ मेनी ऑफ यू लव्ह फ्रीडम, किती लोकांना हे फ्रीडम हवं आहे. सगळेजण म्हणतात आम्हाला फ्रीडम हवं. अनफॉर्च्युनेटली डायबिटीज किंवा कुठलाही जेव्हा आपण डिसऑर्डर बोलतो किंवा म्हणतो तर डायबिटीज किंवा डिसऑर्डरमध्ये सगळ्यात दुःखदायी प्रकार काय असतो की तुमच्या आयुष्यावर दुसरं कोणतरी कंट्रोल करत असतं. आयदर मग ते डॉक्टर असतात, फॅमिली मेंबर असतं, मेडिसिन असतं किंवा इतर कुठलीही गोष्ट, आणि त्याला तुम्हाला नाकारता येत नाही. गोळी औषधं बंद होणं हे एकमेव ध्येय असलं नाही पाहिजे. हे बऱ्याच ध्येयांपैकी किंवा बऱ्याच उद्देशांपैकी एक गोष्ट असली पाहिजे. सो गोळ्या औषधं बंद झाल्यानंतर तो खुशीचा माहोल असतोच. प्रत्येकालाच छान वाटतं की माझ्या गोळ्या बंद झाल्या. पण काही काही जणांच्यामध्ये अँझायटी सुद्धा क्रिएट होते की सगळ्यांनाच आपल्याला आपण जेव्हा इमॅजिन करतोय, कारण आय होप तुला डायबिटीस नाही आहे, राईट, आणि मला पण नाही आहे डायबिटीस. त्यामुळे आपण बघताना काय विचार करतो, माझ्या गोळ्या होत्या, गोळ्या बंद झाल्या. हे एवढं सिंपल नसतं. ज्या व्यक्तीला 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष दररोज गोळ्या औषधं घ्यायची सवय आहे, 3, 4, 5 गोळ्या, किंवा त्याला रोज इन्शुलिन टोचून घ्यायची सवय आहे, त्याच्या गोळ्या बंद होतात ना, तर 30 ते 40% लोक पॅनिकमध्ये जातात. त्यांना रात्री झोप लागत नाही. त्यांना वाटते, म्हणतात डॉक्टर एखादी तरी गोळी ठेवू का. त्यांचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स केल्याच्या नंतर त्यांचं रिव्हर्सल होतं, अगदी मान्य. तुम्ही मोटिवेट केलं, तुमचे पेशंट्स मोटिवेट झाले, पण ते मोटिवेशन टिकवायचं कसं? आज आपल्याकडे जी लोक डायबिटीज फ्री फॉरएव्हरला जॉईन होतात, यू डोंट बिलीव्ह 40% लोक ही कुणा ना कुणाकडे बघून इन्स्पायर झालेली आहे की एक वेळ डायबिटिक रिव्हर्स करणं सोपं आहे. तो रिव्हर्स केल्यानंतर तो सस्टेन करण्यासाठी सगळ्यात जास्त जिगर लागतं. ॲक्च्युली पिझ्झा खाताना त्याला पण तेवढं दुःख होत असतं की, आणि त्यालाही माहीत असतं की मी कचरा खातोय. फक्त काय की त्याच्या त्या रिपोर्टमध्ये दिसत नसतं. इथं कसं आहे, रिपोर्टमध्ये दिसलंय, त्यामुळे तुम्ही अवेअर झालेला आहे. सो अवेअरनेस इज इम्पॉर्टंट. सो डायबिटिक रिव्हर्सल क्रिएट्स अवेअरनेस. आता तुम्ही स्वतःसमोर गोल ठेवा की मी माझी बॉडी एवढी फिट बनवीन की मला मे बी नर्मदा परिक्रमा करता आली पाहिजे, मला मे बी एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाता आलं पाहिजे, मला मे बी मॅरेथॉन पळता आली पाहिजे. वन्स यू बिकम डायबिटीज फ्री फॉर एव्हर, नो सेट न्यू गोल, healthy and fit forever, become healthy and fit forever, and remain for lifetime. That's it.